रात्रीचा तो भयंकर काळो, भयंकर अंधार, सह्याद्रीच्या जंगलात घोड्यांचा टप 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 असा आवाज येत असायचा. आणि हा आवाज ऐकून गावातले लोक ओरडायचे, गुलब्या आला रे आला. हे आवाज ऐकून लोक गपचूप राहायचे. तो जरी श्रीमंतांसाठी दरोडेखोर असला, परंतु तो गरिबांचा वाली होता, गरिबांचा देव होता. आणि हा कळवणच्या जंगलातला जन्मलेला दरोडेखोर म्हणजे तोच तो गुलब्या नाईक. तर मित्रांनो, चला आज आपण गुलब्या नाईक या मोठ्या दरोडेखोराची कथा पाहणार आहोत. चला तर मग कथेला सुरुवात करूया. कळवण तालुक्यातील एका गरीब कुटुंबात गुलब्या नाईकचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्याने गरिबी, अन्याय आणि शोषण पाहिलं होतं. गावातील श्रीमंत लोक गरिबांवर अत्याचार करत होते, शेतकऱ्यांची जमीन हिसकावत होते. आणि हे पाहून गुलब्याला ते सहन झालं नाही. त्याच्या मनात सुडाची आग पेटली, बंडाची तिंडी पेटली आणि तो गाव सोडून सह्याद्रीच्या कुशीत राहायला जाऊ लागला. आणि तेथे त्याने स्वतःची एक मोठी टोळी तयार केली. तो श्रीमंत, सावकार आणि जुलमी लोकांवर दरोडे टाकायचा आणि आपल्या टोळीला खाऊ घालायचा आणि उरलेला पैसा तो गावाकडे जाऊन गरीब लोकांना वाटून द्यायचा. म्हणून लोक त्याला हा चोर नाही तर आमच्यासाठी देव आहे, गरिबांचा देव म्हणून त्याला लोकांनी रॅबिनहूड म्हणून नाव दिलं. आणि गुलब्या नाईकचं नाव एकदम सर्वत्र दूरवर पसरलं. लोक त्याला कळवणचा रॉबिन हुड म्हणून बोलू लागले. गरिबांच्या लग्नासाठी पैसे देणं, अन्न आणि कपड्यांसाठी मदत करायचा, अन्यायाविरुद्ध उभं राहायचं आणि महिलांना एका भावासारखा तो महिलांची मदत करायचा. गुलब्याच्या कारवाया वाढत गेल्या. त्याने मोठमोठ्या ठिकाणी डाके टाकले आणि त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्याला पकडण्यासाठी पोलीस सोडले. अनेक वेळा त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्या पोलिसांचा, ब्रिटिशांचा प्रयत्न हा फेल गेला. प्रत्येक वेळी तो जंगलात पळून जायचा. लोक त्याला म्हणायचे की त्याच्याकडे जादू आहे आणि तो जादूने गायब होऊन जातो, परंतु असं काही नव्हतं मित्रांनो. त्याला ती सवय झालेली होती आणि त्याला सर्व पळवाटा माहीत होत्या. पूर्ण जंगलातील चप्पा एकदम लहान सहान गोष्टी त्याला माहीत होत्या. आणि एके दिवशी एकदा तर काय झाले, तो जेव्हा जंगलात असताना रस्त्याने जात होता आणि त्याला अचानक एक बस उभी दिसली आणि त्या बसमधून एका मुलीला एक शीख माणूस ओढत जंगलाकडे घेऊन जात होता. तर ही गोष्ट अशी घडली की जळगाव जिल्ह्यामधील पाचोऱ्या तालुक्यात एक सावकार राहत होता आणि तो सावकार खूप पैसेवान होता, परंतु त्याच्या पोटी पुत्र नव्हतं, मुलगी नव्हती, मुलगा नव्हता, काहीच नव्हतं, निपुत्र होता. त्यामुळे त्याच्या पत्नीला खूप दुःख होत होतं. त्याला सुद्धा मनाला दुःख वाटायचं की आपल्याकडे एवढी धन दौलत आहे, परंतु आपल्याला वंशाला दिवा नाही. मग त्या सावकाराच्या पत्नीने नवस केलं देवाला आणि तिला दिवस गेले, दिवसामागून दिवस गेले आणि ती बाळंतीण झाली. परंतु देवाची काय कला की मुलगा न देता मुलगी झाली. त्यामुळे सावकार थोडा नाराज झाला, परंतु त्याने त्यातही आनंद मानला. सर्व गावाला मिठाई वाटण्यात आली आणि परंतु काही दिवसांनी सावकाराची पत्नी आजारपणात
मृत्यू पावली आणि मग सुनंदाचा सांभाळ हा तिच्या मावशीने केला. आणि मग ती मोठी झाली. नंतर ती आपल्या घरी आली, शाळेत जायला लागली आणि ती हळूहळू 18 वर्षाची झाली. मग तिला वर बघायला येऊ लागले. तिचं लग्न करण्याचं ठरवण्यात आलं आणि ती एक दिवस बापाला म्हणायला लागली, बाबा तुमच्याकडे खूप पैसा आहे, तुम्ही एवढी धन दौलत कोणाला देणार, काय करणार, मला तर भाऊ नाही. मग असं करा, मला तुम्ही सोन्याचे दागिने घडवून द्या. मग सावकाराने विचार केला आणि तिला सोन्याचे दागिने घडवून दिले. आणि मग एक दिवस तिने विचार केला की आता खूप दिवस झाले मावशीला भेटले नाही. तिला मावशीची आठवण येऊ लागली आणि तिने बापाला विचारलं की बाबा मला मावशीला भेटायला जायचं आहे, कारण तिने माझा सांभाळ केला आहे, मला आईची आठवण येते आहे, मला मावशीला भेटायचं आहे. मग सावकाराने तिला होकार दिला आणि तिने जे दागिने घडवले होते, तिने कमरेचा मोठा 30 तोळ्याचा पट्टा चढवला, अंगावर सोनं नाणं घातलं, एकदम सावकाराची मुलगी, आणि ती निघाली मावशीला भेटायला. ती स्टॉपवर आली, तिला बस मिळाली 12ची आणि त्या बसमध्ये ती बसली. बसमध्ये असलेल्या एका शिकाची नजर सुनंदावर गेली. बसमध्ये जवळजवळ 45 प्रवासी होते आणि हळूहळू बस पुढे जाऊ लागली. पूर्वी एकदम सुनसान जंगल रस्ते होते आणि एका जंगलाच्या सुमारात रस्त्यावर बस गेले असताना त्या शिक्याने त्याच्याकडे पिस्तूल होते. तर पिस्तूल कंडक्टरच्या मानेला लावला आणि सांगितलं बस उभी कर. मग कंडक्टर घाबरून बस उभी केली. तेथे सुनंदाला त्या शिकाने ओढत खाली उतरून नेला आणि जंगलात घेऊन गेले. परंतु बसमधील कोणाची हिंमत झाली नाही सुनंदाला वाचवण्याची. ती खूप आरडाओरडा करत होती, वाचवा वाचवा, परंतु कोणाला सुद्धा तिची दया आली नाही. आणि शीख माणूस तिला जंगलात घेऊन गेला. तेवढ्यात तिथं ती ओरडायला लागली. तिचा आरडाओरडा ऐकून जंगलातून हळूच एक माणूस तिथे येतो आणि तो माणूस कोण होता तर गुलब्या नाईक. आणि त्या गुलब्या नाईकने बंदुकीने त्या शिकाला हाताला आणि पायाला गोळ्या मारल्या आणि तो खाली पडला. पाणी मागायला लागला आणि माफ कर मला म्हणायला लागला. सुनंदाला त्याच्यापासून सोडवलं आणि तिने त्याला पाठीचा भाऊ मानलं आणि त्याने तिला गावात सोडून दिलं आणि तो तिला दर दिपाळीला भेटायला येऊ लागला. असंच करून एक दिवस तो असं डाके डालायचा, सावकारांना लुटायचा, श्रीमंतांना लुटायचा. आणि ह्या हळूहळू ही गोष्ट जे ब्रिटिश अधिकारी होते, जे ब्रिटिश पोलीस होते त्यांना कळाले आणि त्याला पकडण्याची मोहीम राबवली आणि गुलब्याला एक दिवस पकडण्यात आले आणि त्याला कोर्टात उभे केले. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तितक्या सुनंदा तिथे गेली आणि तिने आपला जबाब दिला की हा गरिबांसाठी चोर नाही तर देव आहे. मग तिने सर्व हकीकत सांगितली आणि गुलब्याला निर्दोष सोडण्यात आलं. आणि मग तेव्हापासून गुलबा हा रॉबिन हुड म्हणून ओळखला जाऊ लागला आणि तो गरिबांचा वाली होता आणि माता भगिनींचा तर देवच होता. त्यामुळे मित्रांनो, परिस्थिती ही माणसाला वाईट बनवत असते. एक दिवस अचानक बातमी आली, गुलब्या नाईक मरण पावला. काही म्हणतात पोलिसांच्या चकमकीत तो मारला गेला, तर काहींच्या मते तो अजूनही जिवंत आहे. सह्याद्रीच्या जंगलात अजूनही त्याचा आवाज घुमतो आहे. कळवणच्या जंगलात गुलब्या नाईक चोर की नायक, गुन्हेगार की गरिबांचा देव, हे ठरवणं तुमच्या मनावर आहे.
परंतु एक गोष्ट नक्की, त्याची कथा आजही सह्याद्रीच्या वाऱ्यात जिवंत आहे. मित्रांनो, गुलब्या नाईक कळवणमध्ये एक दरोडेखोर होता, परंतु गुलब्या नाईक तो श्रीमंतांना लुटून गरिबांना मदत करायचा. आणि त्याच्या या कथेपासून आपल्याला शिक मिळते की आपण सुद्धा गरिबांसाठी मदत केली पाहिजे. अशा लोकांना समाज जास्त काळ सहन करत नाही. सरकार आणि पोलीस त्याच्या मागे लागतात आणि गुलब्या नाईकचा शेवट झाला. या कथेपासून आपल्याला शिकायला मिळते की परिस्थितीमुळे माणूस मजबूर असतो, परंतु आपण गरिबांसाठी सुद्धा आपण मदत करू शकतो आणि आपलं अस्तित्व सिद्ध करू शकतो. आपल्यावर जर स्वतःवर विश्वास असला, आत्मविश्वास असला, धाडस असलं, या 2 गोष्टी असल्या तर आपण कितीही मोठ्या अडचणींना तोंड देऊ शकतो. तर मित्रांनो, ही होती गुलब्या नाईकची मोटिवेशनल कथा. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि असेच एका नवीन रहस्यमयी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.